मित्रांनो, घरातील हे फळ 200 आजार बरे करते। अगदी मित्रांनो, 0 रुपयात मिळणारे हे फळ तुमचे 200 आजार बरे करते। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता दिला मोठा सल्ला। बघा मित्रांनो, आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता मोठा सल्ला दिलाय। कोणतं फळ आहे बघा जे 200 आजार बरे करते। नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरामध्ये 0 रुपयामध्ये मिळणारं हे जे फळ आहे, तर ज्याच्या माध्यमातून तुम्ही कोणताही आजार आता बरा करू शकता। अगदी तुम्हाला 1 रुपयामध्ये हे फळ आता मिळून जातं। तर ज्याच्या माध्यमातून तुमची बीपी असेल, शुगर असेल, तुमचा ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल, सर्व काही आजार बरे होतात। त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, या ठिकाणी महत्त्वाची माहिती आली आहे। बघा, आयुर्वेदिक डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। त्यामुळे तुम्हाला जर कोणताही आजार होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल, तर हे फळ दिवसातून तुम्हाला फक्त एकदा खावेच लागणार आहे। मित्रांनो, खूप महत्त्वाची आरोग्यासाठी माहिती आलेली आहे। आता जवळजवळ 200च्या वरती आपल्या शरीरातील आजार जे असतात, तर हे फळ खाल्ल्याने आता बरे होतात। मित्रांनो बघा, मित्रांनो, या फळाचं नाव आहे कांदा। मित्रांनो, कांद्याला हलक्यात कधी समजू नका। मित्रांनो, व्हिडिओ सोडून जाऊ नका। तुम्ही कांद्याचे महत्त्व तुम्हाला समजून सांगणार आहे। कांदा हा तुमच्या जीवनातील मोठा बदल घडवू शकतो। तुमचे आजार नाहीसे होऊ शकतात। बघा, यामुळे 200च्या वरती आजार यापासून बरे होतात। त्यामुळे मित्रांनो, आयुर्वेदिक डॉक्टरांनी जी महत्त्वाची माहिती या कांद्याबद्दल दिली आहे, तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आलेली आहे। जेवणाबरोबर कच्चा कांदा मित्रांनो आवडीने बहुतेक ठिकाणी खाल्ला जातो। म्हणजेच एक प्रकारे चटणीसारखे तोंडी लावून खाण्याचे जास्तीत जास्त प्रमाण आजकाल वाढलेले आहे। कच्चा कांदा खाण्याने कोणते परिणाम आहेत, कोणते 200 आजार तुम्हाला बरे करता येतात, याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही महत्त्वाची माहिती आता तुमच्यासाठी दिली आहे। त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो बघा, तुम्हाला कधी कधी तुमचे गुडघे दुखू लागतात, तुमच्या शरीराला मित्रांनो कधी कधी मुक्का मार देखील लागतो। म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला दुखू लागतं, जखम झालेली तुमच्या लक्षात येत नाही। अशा वेळी सुद्धा कांदा मित्रांनो खाल्ला जातो। तसेच तुम्हाला सांधेदुखीचा जर त्रास असेल तरी सुद्धा कांदा खाल्ल्याने लगेच तुम्हाला आराम मिळतो। बघा मित्रांनो, आता तुमच्या शरीरावर एखाद्या ठिकाणी काही कारणास्तव जर सूज आली, तर सुजलेल्या ठिकाणी तुम्ही कांद्याचा जर चेचून रस जर लावला, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लगेच आराम मिळतो। तुमची सूज जी आहे तर ती लगेच बरे होते। मित्रांनो बघा, आपल्या शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा मित्रांनो कांद्याचे फायदे होतात। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजून बरेचसे आजार आहेत जे कांदा खाल्ल्याने बरे होतात। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ बनवला आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। मित्रांनो, तुम्ही कांद्याला कधीच मित्रांनो कमी समजू नका। बरेच आजार या कांद्यामुळे बरे होतात। तुम्हाला दवाखान्याची पायरी सुद्धा चढण्याची अजिबात गरज भासणार नाही। फक्त आम्ही सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही कांदा खाण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, पूर्ण बघायचा आहे। हा कांदा खाल्ल्याने मित्रांनो तुम्हाला 200 आजारापासून तुमची सुटका होऊ शकते। या कांद्यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असे अनेक गुण असतात मित्रांनो, जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच आपल्या शरीरामधील इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात। तर बघा मित्रांनो, तुम्हाला कोणताही आजार होऊ नये, बघा कोणताही आजार होणार नाही। त्यामुळे तुम्ही कांदा खायचा आहे। अजून बरेचसे आजार मित्रांनो बघा, अजून बरेच आजार तुम्हाला यामधून बरे करतात। तुम्हाला मी पुढे सांगणार आहे, अजून बरेच आजार यामधून बरे होतात। त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या आजारावर हा कांदा उपयोगी पडणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा। आता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघायचा मित्रांनो। आता मित्रांनो बघा, शरीरातील रक्तस्राव थांबवण्यासाठी बघा मित्रांनो, या ठिकाणी कधी कधी तुम्हाला रक्ताचा स्राव होतो, म्हणजेच तुमचा ॲक्सिडेंट होतो। त्या ठिकाणी तुम्हाला कांद्याचं महत्त्व खूप आहे। नाकातून रक्तस्राव होणे, यावेळी कांदा फोडून जर त्याचा वास तुम्ही घेतला
तर रक्तस्राव नियंत्रित करता येतो। त्यामुळे ॲनिमिया जर तुम्हाला आजार असेल तर तो आजार सुद्धा तुम्हाला दूर होण्यास मदत होते। कांदा नियमितपणे खाल्ल्याने हृदयाचे आजार तुम्हाला होत नाहीत मित्रांनो। बघा मित्रांनो, आजकाल खाण्याच्या वाईट सवयीमुळे बघा तसेच चुकीचा आहार घेतल्याने बऱ्याच कारणाने हृदयाचे आजार आजकाल वाढले आहेत। त्यामुळे दररोज जेवताना तुम्ही जर कांदा खाल्ला तर तुमच्या हृदयाचे आजार तुम्हाला होणार नाहीत। त्यामुळे तुमच्या घरातील एक कांदा जेवणासोबत चिरून तुम्ही नक्की खावे। मित्रांनो, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर लाल कांदा खाल्ला तर तुमच्या पोटाचा जो कॅन्सर आहे तर तो तुम्हाला कधीही होणार नाही। त्यामुळे जेवणासोबत एक तरी लाल कांदा कापून तुम्ही अवश्य खायचा आहे मित्रांनो। हा कांदा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून तुमचे शरीर स्वच्छ ठेवण्यास देखील मदत होते मित्रांनो। आयुर्वेदिक डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिल्या मित्रांनो। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अजून बरेचसे आजार यामुळे बरे होतात। आरोग्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा मित्रांनो। दररोज हा कांदा खाल्ला तर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब जो आहे तर तुमचा जो रक्तदाब आहे तर तो रोखण्यास नियंत्रणात राहण्यास मदत होते। त्यामुळे हा कांदा खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर तुमचा नियंत्रणात राहतो। त्यामुळे मित्रांनो, कांदा दररोज खावे। अजून पण बरेचसे आजार आहेत मित्रांनो, तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा, पूर्ण बघा। अजून बरेचसे आजार या कांद्यामुळे बरे होतात। कोणकोणते आजार आहेत बघा। या कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात जे शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यास रोखतात व त्याचा नाश करतात। जे कांदा खातात त्यांना कॅन्सर सारख्या गंभीर आजारांचा धोका कमी असतो। बघा मित्रांनो, आजकाल कॅन्सर सारखे आजार खूप वाढत चालले आहेत, हार्ट अटॅकचे आजार खूप वाढत चालले आहेत। त्यामुळे दररोज जेवताना दुपारी तुम्ही कांदा हा नक्की खाल्ला पाहिजे मित्रांनो। बघा, तुम्हाला साखर असेल, मधुमेह असेल तर आजार जर तुम्हाला हा नियंत्रणात ठेवायचा असेल तर तुम्हाला मित्रांनो उपाशीपोटी तुम्हाला थोडासा कांद्याचा रस प्यायलाच पाहिजे मित्रांनो। मधुमेह हा आजार कायमचा घालवता येत नाही, परंतु त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाशीपोटी कांद्याचा रस पिल्याने तुमची साखर जर तुम्हाला असेल, तुमच्या घरात कोणालाही साखर असेल तर ती नियंत्रणात राहण्यास मदत होते। कच्चा कांद्यामध्ये फायबर जास्त असते मित्रांनो। बघा, फायबर जास्त प्रमाणात असते जे पोटात चिकटलेल्यानं बाहेर काढते। कच्चा कांदा खाण्यामुळे पोटाची सफाई होते। बघा मित्रांनो, तुमच्या आरोग्यासाठी खूप कांदा फायद्याचा आहे। तुमच्या पोटातील जे चिकटलेलं अन्न असतं म्हणजे तुमच्या आतड्याला जे अन्नाचे कण चिकटलेले असतात तर ते कांदा बाहेर काढतो, कारण या कांद्यामध्ये मित्रांनो फायबर असतं। कांद्यामुळे क जीवनसत्वाची वाढ होते। यावेळी व्यक्ती एखादी चक्कर येऊन बेशुद्ध पडते, कारण बघा रक्तपुरवठा सुरळीत नसतो। अशा वेळी कांदा फोडून त्याचा वास दिल्याने ती व्यक्ती शुद्धीवर येते आणि रक्तपुरवठा नियंत्रित होतो। मित्रांनो, आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल, चक्कर आली असेल तर कांद्याचा रस कांदा फोडून त्याच्या नाकाला लावला जातो। बघा, पचनाच्या समस्यावर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते मित्रांनो। पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी किंवा करण्यासाठी, पोट निरोगी करण्यासाठी ठेवण्यासाठी तुम्ही कांद्याच्या सलाद म्हणजे खाऊ शकता। म्हणजे मित्रांनो, कांद्याचे 4 ते 5 भाग करून चिरून तुम्ही खाऊ शकता। मित्रांनो, तुमच्या अन्नाचे पचन व्यवस्थित होत नसेल तर तुमच्या पोटाच्या कोणत्याही समस्या जर असतील तरी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे बघा, तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये एक कांदा अवश्य खायचा आहे म्हणजे खायचा आहे मित्रांनो। कांद्यामध्ये फॉस्फोरिक ॲसिड असते, त्यामुळे रक्तातील टॉक्झिन्स बाहेर निघून जाण्यास मदत होते। कांद्याची पेस्ट तयार करून त्याचा लेप जो असतो तर तो आपल्या पायाच्या तळव्यान जर लावून तुम्ही झोपावे, त्यामुळे फॉस्फोरिक ॲसिड आपल्या धमन्यामध्ये प्रवेश करून अशुद्धता दूर करते। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला कांद्याचा फायदा किती आहे समजलं असेल। बघा, अजून कोणकोणते फायदे आहेत, अजून बरेचसे फायदे आहेत मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली आहे। बघा, कांद्यामध्ये अँटी ॲलर्जिक, अँटीऑक्सिडंट असे गुण असतात जे शरीराचे अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यास मदत करते। मित्रांनो, अनेक इन्फेक्शन आपल्याला होत असतात, त्यामुळे या इन्फेक्शनचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला कच्चा कांदा खाणं गरजेचं आहे, तेही तुम्हाला लाल कांदा खाणं गरजेचं आहे। तुमच्या आरोग्यासाठी खूप यामुळे फायदा होतो। बघा मित्रांनो, ताप असल्यास कांद्याचा रस तळहाताला, पायाला, पोटाला आणि पाठीला लावावा
तर ताप लगेच यामुळे उतरतो। मित्रांनो, ही सर्व आयुर्वेदिक माहिती आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की कांद्याचा रस जो आहे तर तो तुम्हाला तळहाताला पायाला जर तुम्ही लावला तर ताप लगेच उतरतो। तुम्हाला दवाखान्यात जाण्याची सुद्धा गरज सुद्धा पडणार नाही। घरातल्या घरात तुम्ही हा उपाय मित्रांनो लगेच करू शकता। कांद्याच्या रसामध्ये 1 चमचा मध मिक्स करून दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्ही मधासारखे चाटल्याने तुम्हाला जर सर्दी असेल तर सर्दीसारखी येत असेल तर ती सर्दी दूर होते। कांदा लाल असो किंवा पांढरा असो तो आरोग्यासाठी फायदेशीरच असतो। फक्त लाल कांद्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात। म्हणजेच मित्रांनो, लाल कांद्यामध्ये जास्त तुमच्यासाठी हे मुबलक प्रमाणात तुम्हाला सत्वे असतात। बघा मित्रांनो, तुम्ही जर लाल कांदा खाल्ला तर तुमच्यासाठी जास्त फायदा ठरतो। त्यामुळे तुम्ही पांढरा कांदा न घेता बाजारामध्ये लाल कांदा विकत घेतला पाहिजे आणि तो जर खाल्ला तर तुमच्यासाठी आरोग्यासाठी तुमच्या जास्त फायदे त्यापासून मिळतात। त्यामुळे आरोग्यासाठी तुमचा कांदा खूप महत्त्वाचा आहे। मित्रांनो बघा, कांद्याला लोह, फॉलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो। त्यामुळेच मित्रांनो, कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते। तर बघा मित्रांनो, तुमच्या शरीरासाठी तंदुरुस्त होण्यासाठी तुम्हाला कांदा खाणं किती महत्त्वाचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो समजलं। मित्रांनो, कांद्याबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा व अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो।